पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. एक महत्त्वपूर्ण परिपत्रक फिरत आहे. त्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण पाहूया. 6 शिक्षकांच्या पदांना 2008ला 100% अनुदान मंजूर. NPSच लागू. शिक्षण विभागाचा स्पष्ट निर्णय 26 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. अमरावती विभागातील शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला असून विविध न्यायालयीन निर्णय, शासन अधिनियम, शासन निर्णय व शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने श्री मोहम्मद वसीम अब्दुल सलीम यांच्यासह 6 शिक्षकांच्या नियुक्त्यांच्या पदांना दिनांक 1 मार्च 2008 पासून 100% अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे संबंधित शिक्षकांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागला असला तरी सेवानिवृत्ती लाभाबाबत शासनाने महत्त्वाची स्पष्टता दिली आहे. न्यायालयीन व शासन निर्णयाचा आधार. सदर प्रकरणात यापूर्वी विविध स्तरावर न्यायालयीन लढाया, तक्रारी व प्रशासकीय पाठपुरावा करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर शासन अधिनियम, संबंधित शासन निर्णय व परिपत्रकाचा सखोल अभ्यास करून शिक्षण विभागाने हा अंतिम निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या मते संबंधित शिक्षकाच्या नियुक्तीची पदे ही शासन मान्य असून अनुदानास पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. 1 मार्च 2008 पासून 100% अनुदान. निर्णयानुसार श्री मोहम्मद वसीम अब्दुल वसीम व इतर 5 शिक्षकांच्या नियुक्त्यांच्या पदांना 1 मार्च 2008 पासून पूर्ण म्हणजे 100% अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत प्रलंबित असलेले वेतन अनुदान, थकीत आर्थिक लाभ व प्रशासकीय अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित शिक्षकांना आता शासन अनुदानातून नियमित वेतन देण्यास अडथळा राहणार नाही. जुनी पेन्शन नाही, NPSच लागू. मात्र ह्या निर्णयासोबत शिक्षण विभागाने सेवानिवृत्ती योजनेबाबत महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर ज्या नियुक्तींना पदांना 100% अनुदान मंजूर होते त्या पदावरील कर्मचारी हे जुनी पेन्शन योजना OPS साठी पात्र ठरत नाही. त्यामुळे ह्या 6 शिक्षकांना नवीन सेवानिवृत्ती योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS लागू राहणार आहे. शिक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया. या निर्णयामुळे वेतन अनुदानाचा प्रश्न सुटल्याने संबंधित शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र जुनी पेन्शन योजना लागू न होणे ही बाब काही शिक्षकांसाठी निराशाजनक ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अनेक शिक्षक संघटनांनी यापूर्वी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या नियुक्तीच्या संदर्भात जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली होती. तथापि शासनाने अनुदानाचा मंजुरीच्या तारखेलाच निर्णायक मानल्याने NPS लागू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेला अंमलबजावणीचे निर्देश. हा निर्णय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग निलिमा टाके यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला असून संबंधित शिक्षण अधिकारी व आहार वितरण अधिकाऱ्यांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार संबंधित शिक्षकाचे वेतन अनुदान सुरू करणे, सेवा नोंदणी अद्ययावत करणे व NPS संदर्भातील आवश्यक कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक निर्णय. तज्ज्ञांच्या मते हा निर्णय भविष्यातील तत्सम प्रकरणासाठी दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे. अनुदान मंजुरीची तारीख आणि त्यावर आधारित सेवानिवृत्ती योजना निश्चित करण्याबाबत शासनाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली असून याचा परिणाम राज्यातील इतर अनुदानित शाळांतील शिक्षकावरही होऊ शकतो. एकूणच 100% अनुदान मंजुरीमुळे आर्थिक स्थैर्य मिळाले असले तरी जुनी पेन्शन न मिळाल्याने सेवानिवृत्ती सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याची भावना शिक्षक वर्गात व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. पत्र पाहूया. हे महत्त्वपूर्ण परिपत्रक शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.